सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने महामार्गावरील प्रवाशांना लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। रात्रीच्या वेळी वाहनांसमोर जॅक टाकून प्रवाशांना थांबवून लूट करणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना अटक करण्यात आली असून 4 गंभीर गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलं आहे। 21 जून 2026 रोजी नातेपुते बायपास परिसरात फलटणकडे निघालेल्या एका कुटुंबाच्या कारसमोर आरोपींनी अचानक जॅक टाकल्याने वाहनाचे टायर पंक्चर झाले। वाहन थांबताच 4 आरोपींनी चाकूचा धाक दाखवत आणि काठीने मारहाण करत सोन्याच्या अंगठ्या, चेन, मंगळसूत्र तसेच रोख रक्कम लुटून पलायन केले होते। या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली। दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील यांच्या पथकाने वैराग तुळजापूर महामार्गावर सापळा रचून 2 संशयितांना पाठलाग करून ताब्यात घेतले। अटकेत असलेल्या आरोपींची नावे सुहास विकास चौधरी आणि कृष्णा सुरेश उर्फ मोतीराम शिंदे अशी असून दोघेही धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत। चौकशीत आरोपींनी आपल्या इतर साथीदारांसह नातेपुते आणि मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकूण 4 जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। आरोपींकडून 5,08,000 रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आला आहे। उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुरू आहे। महामार्गावरील प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश करून स्थानिक गुन्हे शाखेने मोठा यश संपादन केलं आहे। या कारवाईमुळे महामार्गावरील गुन्हेगारीला मोठा आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। दिनांक 21 जून 2026 रोजी साताराची एक फॅमिली फलटण मार्गे पंढरपूर येथे जात असताना पहाटेच्या सुमारास नातेपुते गावाजवळ बायपासला काही अज्ञात इसमांनी त्यांच्या कारसमोर एक जॅक टाकून कारचा अपघात होईल किंवा कार थांबेल अशा पद्धतीने त्यांना फोर्सफुली थांबवलं। त्या जॅकमुळे कारचा टायर फुटला आणि कार थांबली। जशी कार थांबली तशी या 4 लोकांनी त्यांच्यावर अटॅक करून संबंधित कुटुंबाच्या म्हणजे त्या कुटुंबातील महिला वगैरे सुद्धा गाडीमध्ये होत्या, त्यांचं सोनं वगैरे चाकू लावून सोनं काढायला लावलं आणि फोर्सफुली ते सोनं आणि मुद्देमाल चोरून घेऊन गेले। या अनुषंगाने नातेपुते पोलीस स्टेशन येथे जबरी चोरीचा गुन्हा या 4 लोकांच्या विरोधात दाखल करण्यात आला होता। यामध्ये प्रामुख्याने स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांनी तपास करून 2 आरोपी यामध्ये सहभागी असलेले 2 आरोपी तात्काळ पकडलेले आहेत। यांना अटक करण्यात आलेली आहे। यांच्या चौकशीमध्ये एकूण 6 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत। सदरील गुन्ह्यामध्ये दरोड्याचे सेक्शनसुद्धा वाढवण्यात आलेले आहेत। या दोन्ही आरोपींकडून एकूण 5,08,000चा पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि इतरही 4 गुन्हे यांनी केल्याची कबुली आहे, ज्यामध्ये 1 दरोडा आणि 3 जबरी चोरी आपल्या जिल्ह्यात केल्याची कबुली हे देत आहेत। पुढील तपासामध्ये अजूनही आरोपी आणि अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची शक्यता आहे। जे वाहन चालवत आहेत विशेषतः कुटुंबियांसोबत जात आहेत यांनी तात्काळ 112ला फोन करणं अपेक्षित आहे, कारण या स्पेसिफिक घटनेमध्ये असं जाणवलं की घटना होऊन 2 तासांनी मग त्यांनी 112ला फोन केला। तात्काळ 112ला फोन केला तर लगेचच नाकाबंदी लावून अशा लोकांना तात्काळ जिथल्या तिथे पकडता येईल आणि पोलीस मदत 5 ते 10 मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचेल। त्यामुळे नागरिकांनी अशी कुठली अचानक घटना झाली तर 112ला तात्काळ फोन लावावा पोलिसांना। आपल्याला जिथे कुठे भीती वाटत असेल, कुठे संशयित लोक थांबलेले दिसत असतील तर तिथून पोलिसांना संपर्क करावा, जेणेकरून तात्काळ पोलीस मदत आपल्याला घटना होण्या अगोदरच मिळू शकेल, असे आवाहन मी सर्व जनतेला करतो।